घेतात, ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये खूप सारा बदल हा आपल्याला सर्वांना दिसतोय, आम्हालाही दिसतोय आणि त्यांना स्वतःला सुद्धा जाणवतोय. तर एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना इथे बोलवणार आहोत. तर प्लीज वेलकम आपले कोळेकर बाबा. नमस्ते. नमस्ते बाबा. मी तर तुमचा परिचय करून दिला, पण तुम्ही पण एकदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव प्रल्हाद आसाराम कोळेकर. मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक. मला जवळजवळ इथं 8-9 महिने झाले. पूर्वी कमरेचा आणि गुडघ्याचा आणि परत पाठीचा खूप त्रास होता. पण इथं रेग्युलर थेरपी घेतल्यामुळे मला बराचसा फरक पडला आहे. जवळजवळ 70 ते 80% फरक पडला आहे. बाबा आतापर्यंत बेल्ट आपण किती वेळेस लावला असेल तुम्हाला? बेल्ट आता नवीन 4-5 वेळेस लावला आहे मी जवळजवळ. पण त्या बेल्टमुळे माझी सर्दी वगैरे हे ना सगळं कमी झालं आहे. खोकला कमी झाला, गोळी घ्यायचं काम पडलं नाही. जसं मागे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की हा जो भाग असतो आपल्या शरीरातला, हा छातीचा भाग, हा शरीरात खूप थंड भाग असतो, त्याच्यामुळे इथे कफचं प्रमाण सुद्धा साचलं जातं. आणि जेव्हा आपण डेली इथे बेल्टची थेरपी घेतो, म्हणजे आम्ही बाबांना रोज इथे बेल्ट लावायचो, तर बेल्टच्या थेरपीने तो जो कफ आहे तो पूर्ण FIR रेट जेव्हा 7 सेंटीमीटर आतमध्ये जाते तेव्हा तो कफ पूर्ण वितळून हा शरीरातला बाहेर निघतो, बरोबर. त्याच्यासोबतच मागे बाबांना एकदा खूप छान अशी इम्प्रूव्हमेंट ॲक्शन आली होती. सगळ्यांना माहिती असेल की थेरपी केल्यानंतर जो त्रास आहे तो दाबला जात नाही, तो शरीरातून बाहेर काढला जातो. तर बरेचशा लोकांना असं एक शंका असेल की ज्यांच्या शरीरात उष्णता आहे, जसं बाबांच्या शरीरात खूप उष्णतेचं प्रमाण होतं, आणि बरेचशा लोकांना असं वाटतं की जर शरीरात उष्णता असेल आणि जर थेरपी केली तर थेरपीमध्ये सुद्धा उष्णता मिळते, तर आपला त्रास जर वाढला तर आपले कोळेकर बाबा हा मोठा उदाहरण आहे सगळ्यांसाठी की बाबांनी जशी थेरपीची सुरुवात केली. बाबांच्या घरी सुद्धा आपला ल्युमिराइजचा एक प्रोडक्ट आहे, म्हणजे आपली ल्युमिराइजची जी आपली मॅट आहे, सेन्सोलाइफ मॅट, पण त्यांनी दिवाळीच्या वेळेस आपल्या घरी नेली आहे. तर घरी आणि सेंटरमध्ये रेग्युलर थेरपी केल्यानंतर त्यांची जी उष्णता आहे ती पूर्ण बाहेर पडायला लागली. तर आपण बाबांना विचारू की कशा पद्धतीने ती उष्णता तुमची बाहेर पडली, बाबा सांगा. मला ते उष्णता इतकी बाहेर पडली की त्वचे वाटून असे बारीक बारीक फोड यायचे, म्हणजे ती शरीरातली घाणं बाहेर निघत होती. तर अजून पाहायला आहे थोडंसं बरं झालेलं आहे आता. पण तुम्ही थोडाफार त्रास झाला त्याचा, पण ती एक चांगली गोष्ट आहे. शरीरातून घाण बाहेर पडते ना, ती एक चांगली गोष्ट आहे. बरोबर, म्हणजे बाबांची पूर्ण स्किन मधून आहे ना ती त्वचा त्यांची पूर्ण म्हणजे एकदम घाण निघायची, पूर्ण त्यांची पायाला थोडे दिवस जखम झाली होती आणि पूर्ण उष्णता निघून आता एकदम परत ती काजळी तयार नवीन यायला लागली, म्हणजे पूर्ण हीट त्यांची बाहेर निघाली. आणि त्यानंतर त्यांची बॉडीमध्ये ऍसिडिटीचं प्रमाण सुद्धा पूर्णपणे कमी झालं, ठीक आहे बाबा. हे एवढे छान रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळत आहे. तर सेंटर बद्दल आपले रिस्पेक्टेड कंपनीचे जे MD सर आहे, रिस्पेक्टेड प्रेम जाधव सर, आणि पूर्ण आपली टीम, आणि प्लस आपले सेक्टरचे जे ओनर सर आहे रिस्पेक्टेड लकी गवळी सर, त्यांना तुम्ही काय सांगता? त्यांना सगळ्यांना म्हणजे खूप खूप धन्यवाद देतो मी. आणि इथं थेरपीला येताना पण प्रत्येकानं रेग्युलरिटी पाळली पाहिजे, रेग्युलर आलं पाहिजे, तर तो गुण भेटल. नाहीतर मग 1 दिवस यायचं 2 दिवस यायचं नाही. पुन्हा मग थेरपीच्या नावानं वेगळं काही आवडलं ते बरोबर नाही. रेग्युलर जर आलं तर आपल्याला त्याच्यापासून 100% फायदा होतोच. अजून एक गोष्ट म्हणजे आपले कोळेकर बाबा हे सेंटरला पूर्ण 100% सपोर्ट करतात. आणि सध्या हे जे आपला CSV कन्सेप्ट चालू आहे, CSV जे मिशन चालू आहे, त्या CSV मिशन मध्ये यांनी पूर्ण सेंटरमध्ये सगळ्यात जास्त पॉइंट्स यांनी कमवले. म्हणजे सगळ्यांना माहिती असेल डेली कमिंग पॉइंट रेग्युलर येतात, खाडे करत नाही. CSV पॉइंट म्हणजे कस्टमर सर्व्हिस व्हॅल्यू, म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांना थेरपीची माहिती देतात. आतापर्यंत बाबांनी 4 ते 5 ठिकाणी आपले बॅनर हे लावलेले आहेत, की जास्त 5 ठिकाणी आपले बॅनर्स हे यांनी काही मंदिरात लावले आहे, काही बाहेर कॅफेमध्ये लावले आहे, काही हायवेवर लावले आले, म्हणजे त्याच्यामुळे बरेचशा लोकांना सेंटरची माहिती मिळत आहे. आणि प्लस बाबांकडे आपले भरपूर सारे सेंटरचे आपले पॅम्पलेट पण आहे, आणि हे पर्सनली लोकांना जाऊन देतात आणि त्यांना विनंती करतात, माहिती देतात की सेंटरमध्ये या आणि तुमचे प्रॉब्लेम हे बरे करा. म्हणजे खरंच हे खूप सारं म्हणजे एक हेल्पचं काम करत आहे. तर आमचे
पूर्ण सेंटर तर्फे, ल्युमिनाइज कंपनी तर्फे तुम्हाला खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद की तुम्ही सेंटरसाठी आणि आपल्या आई बाबांसाठी एवढं करताय. थँक्यू सो मच. ओके, तुम्हालाही खूप धन्यवाद. असेच रोज येत जा आणि मस्त हसत हसत राहा. थँक्यू.